अरे वा, म्हणजे तू मीराच्या गावी चाललीस का? नाही, मी महागौरी मातेच्या गावीच आहे. अहो पण वहिनी, आज मंगळागौर आहे. तुम्ही नसाल तर कसं होणार सगळं? हो. होच की. नाही नाही, मग मंजिरीला जाताच येणार नाही, हो ना? शुभ कार्य ठरलं की ते रद्द करायचं नसतं. हे बघा, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मंगळागौर ही नवीन सुनेसाठी असते, ती आहे की इथे. मग माझी काय गरज आहे? येऊ मी? म्हणजे काम आहे, मी आलेच. हा, आई तू सावकाश जा आणि काळजी. अरे परदेशात नाही चालली मी. येते. नीट होऊ दे मंगळागौर. तुझ्या पाठीशी असणारी दिव्य शक्ती मी शोधून काढणार आहे. तुझं अस्तित्व कळलं की मग ही लढाई फक्त तुझी आणि माझी असेल. येते. आई तू काय बोलते? तुला खरंच एकटीला जायचंय का? येतो ना मी. ठरव, का लहान मुलांसारखं हट्ट करतोयस? आई हे बघ, मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही, इंटरफेअर करणार नाही. तू तुझं नवस आरामात पूर्ण कर, मी फक्त सोबत असेन. हा का मूर्खासारखं वागतोय? अथर्व, नवस जसा बोलला जातो तसाच फेडावा लागतो. प्लीज ऐक माझं, मी घेईन माझी काळजी.